सध्या आपण सगळीकडेच पाहतो आहोत इराण इस्रायलच्या युद्ध पार्श्वभूमीवर आपल्याला संपूर्ण जगामध्ये इंधनाचा तुटवडा दिसतोय आणि या इंधनाचा तुटवडा जो आहे याचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगामध्ये दिसतोय आपल्याला आणि याचा थेट परिणाम हा आपल्याला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात झालेला सुद्धा दिसतोय। तर भरपूर ठिकाणी इंधनाच्या तुटवड्यामुळे लोक जुन्या पद्धतीकडे म्हणजेच चुलीकडे वळतात आणि या चुलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे लागणारा तो म्हणजे कोळसा। आणि आता आपल्यासोबत एक कोळशाचे व्यापारी आहेत तर त्यांच्याशीच थेट संपर्क साधूयात। तर नमस्कार सर। नमस्कार। तर सर मला विचारायचं की आपल्या दुकानाला साधारणतः किती वर्ष झाली? आमच्या दुकानाला साधारणतः 60 वर्ष झाली, 60 ते 70 वर्ष। आणि तुमची कितवी पिढी आहे हे दुकान सांभाळणार? ही आमची तिसरी पिढी, माझी तिसरी पिढी। तिसरी म्हणजे तुम्ही जवळ आमचे आजोबा, मग आमचे वडील आणि स्वतः आता मी। ठीक आहे, आत्ताच्या युद्ध परिस्थितीमध्ये साधारणतः किती आणि कशा पद्धतीने आपल्या कोळशाची मागणी वाढली? पहिले इंधनाचा विषय नव्हता, गॅस नव्हते। पहिल्या युद्धामध्ये याला मागणी भरपूर होती। आता थोडं पर्याय म्हणून गॅसचा नियोजन आहे, पण आता गॅसचा बी प्रॉब्लेम झाल्यामुळे आता लोक कोळशाकडे वळालेले। हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा आपण हा कोळसा पुरवतो, तर या हॉटेल व्यावसायिकांकडे आपलं कोळसा पुरवण्याचं जे काही साधन आहे तर त्याच्यामध्ये किती साधारणतः मागणी वाढली? सध्याच्या घडीला जे हॉटेलवाले एक गोणी न्यायचे ते साधारण आता 2 किंवा 3 गोणी न्यायला लागले। 2 किंवा 3 गोणी न्यायला लागले। आता सध्या आपले रेट कसे चालू आहेत, म्हणजे आधी काय होते आणि आता या परिस्थितीनंतर काय आहे? आत्ताच्या सध्याच्या घडीला म्हणजे 20 रुपये समजा पहिलेचे रेट असेल तर त्यात अजून 5 रुपये 8 रुपये असे रेट वाढलेले। जसे रेट आम्हाला वाढून येणार तसं आपल्याला वाढवावं लागतात रेट। कोळशाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये लाकडी आणि दगडी, तर यामध्ये कोणत्या कोळशाला सध्या जास्त मागणी आहे? सध्या लाकडी कोळशाला जास्ती मागणी आहे दगडी कोळशापेक्षा। दगडी कोळसा हा आपला कंपन्यांना वापरतात आणि लाकडी कोळसा हा साधारण हॉटेल व्यावसायिक आणि आपले घरगुती हा सगळ्या ठिकाणी वापरला जातो। आणि आपल्याकडे जे काही रेट्स आहेत किंवा आपल्याकडे जी काही ज्या पद्धतीनं मागणी वाढलेली आहे त्या पद्धतीनं आपल्याकडून तेवढा पुरवठा होतोय? सध्या पुरवठा होतोय। सध्या 2 महिने माल पुरेल एवढा ॲडजस्टमेंट होतीये, पण तिथून पुढे समजा अशीच मागणी राहिली तर थोडा आपला कोळशाचा बी तुटवडा होऊ शकतो।